everyone. We start our next topic, that is antileprotic agent, which is antileprotic agent. आपण अँटीमायकोबॅक्टेरियल स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये दोन डिसीज होते जे की मायकोबॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होतात. पहिलं म्हणजे लेप्रसी आणि दुसरं होतं ट्युबरक्युलोसिस. आपण ट्युबरक्युलोसिस स्टडी केली, त्याचे अँटी ट्युबरक्युलर ड्रग सुद्धा बघितले. आता आपण बघू लेप्रसी म्हणजे काय आणि अँटी लेप्रोटिक ड्रग्स कोणते असतात ते. ओके, तर लेप्रसी म्हणजे जनरली काय, आता हे तुम्हाला कन्फर्म झालं की कशामुळे होणार, मायकोबॅक्टेरियल इन्फेक्शनमुळेच होणार. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणणार, मायकोबॅक्टेरियल इन्फेक्शन. म्हणजे लेप्रसी हा सुद्धा कोणता आहे, मायकोबॅक्टेरियल इन्फेक्शनच आहे, परंतु काय आहे, इट इज अ क्रोनिक डिसीज कॉज्ड बाय द मायकोबॅक्टेरियल लेप्री. कोणामुळे होणार, फक्त मायकोबॅक्टेरियल. जसं ट्युबरक्युलोसिस मायकोबॅक्टेरियल ट्युबरक्युलोसिस मुळे होत होता, तसा हा लेप्रसी कोणामुळे होणार, मायकोबॅक्टेरियम लेप्रीमुळे. म्हणून काय डेफिनेशन, इट इज अ क्रोनिक डिसीज कॉज्ड बाय द मायकोबॅक्टेरियम लेप्री कॅरेक्टराइज्ड बाय लेजन्स ऑफ स्किन अँड पेरिफेरल नर्व. काय होणार, लेजन्स ऑफ स्किन अँड पेरिफेरल नर्व. स्किनवर लेजन्स होणार म्हणजे जखमा होणार, आणि त्या जखमामुळे आणि डायरेक्ट कशावर अफेक्ट करणार, ते पेरिफेरल नर्ववर अफेक्ट करणार. आणि आपल्याला माहिती, जेव्हा ते पेरिफेरल नर्ववर अफेक्ट करतं तेव्हा आपलं सेन्सेशन लॉस होऊन जातं. जरी स्किनवर खूप साऱ्या जखमा झाल्या तरी त्या पर्सनला त्याच्या जखमाचा त्रास होत नाही. का, कारण की ते कसे असतात, पेनलेस असतात. पेनलेस म्हणजे त्याला पेरिफेरल नर्वला सेन्सेशन कमी राहतं. म्हणूनच त्या समजा एखाद्या वेळेस, आणि त्या जखमाचं कन्व्हर्जन नंतर पांढऱ्या चट्ट्यांमध्ये होतं, आणि त्या चट्टेसुद्धा कसे असतात, पेनलेस. त्याच्यावर आपण सुईनी जरी टोचलं तरी त्या पर्सनला ते टोचवलेलं जाणवत नाही, कारण की त्या ठिकाणच्या पेरिफेरल नर्व कसे झालेले असतात, डॅमेज. ठीक आहे, कसं झालं असतं, त्याला सुद्धा लेजन झालेले असतात. त्यामुळे ते सेन्सेशन ब्रेनपर्यंत जात नाही आणि आपल्याला त्या सेन्सेशनचं ॲनालिसिस होत नाही. आलं लक्षात. त्याला आपण म्हणतो लेप्रसी. आणि सगळ्यांना माहिती लेप्रसी म्हणजेच कोणता रोग असतो, कुष्ठरोग. ठीक आहे, तर आता बघू लेप्रसीचे, हा लेप्रसीचं डिस्कवरी हन्सेननी लावली. कोणी लावली, हन्सेननी लावली. म्हणून या लेप्रसीला आपण हन्सेन्स डिसीज सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, हन्सेन्स डिसीज. का, कारण त्याचा शोध कोणी लावला, हन्सेन ह्या सायंटिस्टनी. ओके, म्हणून त्याला आपण काय म्हणणार, हन्सेन्स डिसीज ऑर लेप्रसी. आता बघू लेप्रसीचे दोन फॉर्म्स आहेत, एक तर ट्युबरक्युलॉइड लेप्रसी आणि सेकंड कोणता आहे, लेप्रोमॅटस लेप्रसी. आता हे बघा, प्रत्येक लेप्रसीमध्ये स्किन आणि पेरिफेरल नर्व्ह तर लेजन्स होणारच, पण त्याचे दोन फॉर्म आहेत. कोणते कोणते, ट्युबरक्युलॉइड लेप्रसी आणि सेकंड कोणता आहे, लेप्रोमॅटस लेप्रसी. दोघांमधला डिफरन्स काय आहे, काय होणार, स्किन आणि पेरिफेरल नर्व, स्किन अँड पेरिफेरल नर्व लेजन होणार. ठीक आहे, लेजन झाल्यामुळे काय होणार, त्या ठिकाणी सेन्सेशन कम्प्लिटली काय होणार, लॉस होणार. आलं लक्षात, काय होणार, सेन्सेशन लॉस. का, कारण की त्या ठिकाणचं जे काही मोटार अँड सेन्सरी नर्व गेट अफेक्टेड. कारण की त्या ठिकाणच्या जे काही सेन्सरी आणि मोटार नर्व असतात त्या काय होतात, अफेक्ट होतात. काय होतात, नर्व गेट अफेक्टेड. त्यामुळे त्या ठिकाणी सेन्सेशन होत नाही. आणि लेप्रोमॅटस मध्ये काय होणार, त्या पर्सनची स्किन कशी होणार, थिक होणार. स्किन कशी होणार, थिक. स्किन गेट थिक, थिकर अँड ओडेमॅटस. काय होणार, थिक होणार स्किन आणि ओडेमॅटस. तुम्हाला माहिती ओडेमा म्हणजे काय, ॲक्युम्युलेशन ऑफ फ्लुइड इनसाइड द टिश्यू. टिश्यूमध्ये काय होणार, फ्लुइडचं ॲक्युम्युलेशन होणार, आणि फ्लुइडचं ॲक्युम्युलेशन झाल्यामुळे काय होणार, त्या ठिकाणी ती स्किन थिक होणार, आणि थिक झाल्यामुळे तिथं ओडेमॅटस दिसणार. ओके, नंतर आता एवढंच आहे का, आणि ह्या ठिकाणचं त्या जे काही जखमा होतात ते कशा होतात, पेनलेस. पेनलेस नोड्यूल्स. काय म्हणते, पेनलेस नोड्यूल्सचं फॉर्मेशन होणार, आणि ते मे बी नेक्रोटिक किंवा अल्सरेट असणार. आलं लक्षात, कसे असणार ते, नेक्रोटिक अँड अल्सरेट. नेक्रोटिक अँड अल्सरेट मीन्स
त्या जखमा अशा अल्सरसारख्या दिसणार किंवा त्या ठिकाणच्या सेलची डेथ झालेली असणार, ठीक आहे, नेक्रोसिस होणार आणि त्या जखमांमधून काय होणार, लार्ज नंबर ऑफ मायकोबॅक्टेरियल गेट रिलीज आणि त्या जखमांमधून काय होणार, लार्ज नंबर ऑफ मायकोबॅक्टेरियम काय होणार, रिलीज होणार. त्यामुळे ह्या डिसीजला आपण कोणता डिसीज म्हणतो, कम्युनिकेबल डिसीज, कारण की हा स्प्रेड होऊ शकतो. आलं लक्षात. हे झालं लेप्रसी. कळालं का याचा शोध कोण लावला, हन्सेननी लावला, म्हणून लेप्रसीचं दुसरं नाव हन्सेन्स डिसीज सुद्धा म्हणतो. काय मग, इट इज अ क्रोनिक डिसीज कॉज्ड बाय द मायकोबॅक्टेरियम लेप्री अँड which is characterized by the lesions of skin and peripheral nerve. कशाचं, स्किन आणि पेरिफेरल नर्व्हचं लेजन्स होणार, हे त्याची काय आहे कॅरेक्टरिस्टिक्स. मग त्याचे आपण दोन टाईप बघितले, कोणते कोणते आहे, ट्युबरक्युलाइड लेप्रसी आणि सेकंड कोणता आहे, लेप्रोमॅटस लेप्रसी. देन वी सी द क्लासिफिकेशन ऑफ अँटी लेप्रोटिक ड्रग. आता मला सांगा बरं, लेप्रसी कळाली, मग अँटी लेप्रोटिक ड्रग काय असणार, द एजंट विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ लेप्रसी. The agent which are used in the treatment of leprosy called as anti-leprotic drug. असे एजंट जे लेप्रसीवर ट्रीट करण्यासाठी यूज करतो त्याला आपण काय म्हणतो, अँटी लेप्रोटिक ड्रग. राहील लक्षात. आता आपण बघू अँटी लेप्रोटिक ड्रगचं क्लासिफिकेशन. फर्स्ट क्लास सल्फोन्स. काय बघत होतो आपण, क्लासिफिकेशन ऑफ अँटी लेप्रोटिक एजंट. पहिला क्लास आहे सल्फोन्स, त्याचं एक्झाम्पल आहे डॅप्सोन. काय आहे, डॅप्सोन. क्लासचं नाव आहे सल्फोन्स, नॉट अ सेल फोन. ओके, काय आहे, सल्फोन्स. सल्फोन्सचं एक्झाम्पल काय आहे, डॅप्सोन. नंतर थायोसेमी कार्बॅझोन डेरिव्हेटिव्ह. कोणता आहे, थायोसेमी कार्बॅझोन डेरिव्हेटिव्ह. एक्झाम्पल आहे थायोॲसिटॅझोन. कोणता आहे, थायोॲसिटॅझोन. थर्ड फिनॅझिन डेरिव्हेटिव्ह. एक्झाम्पल आहे क्लोफॅझिमाइन. कोणता आहे, क्लोफॅझिमाइन. अँड लास्ट आहे अदर ड्रग्स. अदर ड्रग्समध्ये लॉंग ॲक्टिंग सल्फोनामाइड, इथिओनामाइड अँड रिफॅम्पिसिन. कोणते कोणते आहेत, लॉंग ॲक्टिंग सल्फोनामाइड, इथिओनामाइड अँड रिफॅम्पिसिन. दीज आर द क्लासिफिकेशन ऑफ अँटीलेप्रोटिक एजंट. फर्स्ट सल्फोन्स, एक्झाम्पल आहे डॅप्सोन. सेकंड थायोसेमी कार्बॅझोन डेरिव्हेटिव्ह, एक्झाम्पल आहे थायोॲसिटॅझोन. नेक्स्ट फिनॅझिन डेरिव्हेटिव्ह, एक्झाम्पल आहे क्लोफॅझिमाइन. अँड लास्ट आहे अदर ड्रग्स, त्यामध्ये लॉंग ॲक्टिंग सल्फोनामाइड, इथिओनामाइड अँड रिफॅम्पिसिन. मग आता आपण हे झालं क्लासिफिकेशन. द मेनली युज्ड अँटीलेप्रोटिक ड्रग्स आर, कोणता आहे, अगदी बरोबर आहे, कोणता आहे, डॅप्सोन. तर आता आपण बघू डॅप्सोन काय आहे. ओके, ठीक आहे. डॅप्सोन स्ट्रक्चर बघितलं, SO2 सेंटरला आहे, त्याच्या बाजूला दोन ॲनिलीन रिंग आहेत. बरोबर आहे. ॲनिलीन म्हणजे काय, जेव्हा बेन्झिन रिंगला NH2 ग्रुप म्हणजेच बेन्झिन रिंगला जेव्हा अमाइन अटॅच होतो त्याला आपण म्हणतो ॲनिलीन. आणि SO2 ला जेव्हा दोन ॲनिलीन मॉइटी अटॅच होतात, म्हणजे SO2 दोन बेन्झिन रिंग आणि त्या दोन बेन्झिन रिंगच्या पॅरा पोझिशनला म्हणजे चौथ्या कार्बन ॲटमला काय अटॅच होतो, अमाइन, NH2 ग्रुप, त्याला आपण म्हणतो ॲनिलीन. मग मला सांगा बरं, आता याचं केमिकल नेम लिहायचं आहे. नंबरिंग आपण बघितली 1 2 3 4. आणि जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं तर SO2 ला म्हणजे सल्फोनला त्याच्या दोन्ही साईडनी सेम मॉइटी अटॅच आहे. काय आहे, SO2 ला त्याच्या दोन्ही साईडनी कोणती मॉइटी अटॅच आहे, सेम. तर आपल्याला माहिती आपण काय लिहितो त्या ठिकाणी, 20. काय लिहितो, 20 म्हणजे ट्वाइस. 20चा मिनिंग काय होतं, ट्वाइस. काय अटॅच आहे मला सांगा बरं, सिम्पली काय अटॅच आहे, चौथ्या पोझिशनला, चौथ्या कार्बन ॲटमला अमाइन, ज्याला आपण म्हणतो 4 अमाइन. बेन्झिन रिंग, ज्याला आपण म्हणतो फिनिल. ओके, नाव काय येणार मग, 4 अमायनो फिनिल. काय ना, 4 अमायनो फिनिल. दोन्ही पोझिशन, ह्या ठिकाणी पण चौथ्या पोझिशन बेन्झिन रिंगच्या चौथ्या पोझिशनला अमाइन आहे, ह्या ठिकाणी सुद्धा बेन्झिन रिंगच्या चौथ्या पोझिशनला अमाइन आहे. नाव काय ना, 4 अमायनो फिनिल. ओके, 4 अमायनो फिनिल. पण हे कशाला अटॅच आहेत दोन मॉइटी, SO2 ला. ठीक आहे, कशाला आहेत, SO2 ला. म्हणून काय ना, सल्फोन. कसं येणार, सल्फोन. आलं लक्षात. म्हणून त्याचं केमिकल नेम काय आहे, 20 इन ब्रॅकेट 4 अमायनो फिनिल
sulfone. B is in bracket 4-aminophenyl sulfone. It is a chemical name of dapsone. कशाचं केमिकल नेम आहे? डॅप्सोन. SO2 दोन्ही साईडला बेन्झीन रिंग काढायचा आणि काय लिहायचं? NH2. ठीक आहे. सिम्पली ॲनिलीनचं स्ट्रक्चर आहे ते, जे की आपण कशाला अटॅच करतो? SO2 ला. केमिकल नेम बीस म्हणजे ट्वाइस 4-aminophenyl sulfone. आता याचं दुसरं अजून एका पद्धतीने नाव लिहू शकतो. मला सांगा बरं कसं लिहिणार? नंबरिंग दिलेली आहे. ठीक आहे. नंबरिंग दिलेली आहे. कसं लिहिणार? अजून 4,4 4,4 डॅश काय ना 4,4 डॅश डायअमायनो डायफिनिल सल्फोन. अजून काय लिहू शकतो आपण? 4,4 डॅश 4,4 डॅश डायअमायनो डायफिनिल सल्फोन. हे सुद्धा काय त्याचं दुसरं केमिकल नेम. एक तर 4-aminophenyl सल्फोन असं लिहिलं तरी चालतं किंवा 4,4 डॅश डायअमायनो डायफिनिल सल्फोन हे सुद्धा काय त्याचं केमिकल नेम. आता आपण बघू त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी काय म्हणते. नेचर कसं आहे त्याचं? क्रिस्टलाइन पावडर, कलर व्हाइट और क्रीमी व्हाइट, ओडर ओडरलेस, टेस्ट bitter taste and solubility slightly soluble in water and soluble in acetone and dilute mineral acid. बघा बरं नेचर आहे त्याचं क्रिस्टलाइन पावडर, कलर व्हाइट और क्रीमी व्हाइट. कसं आहे? व्हाइट और क्रीमी व्हाइट. नंतर ओडर ओडरलेस, टेस्ट बिटर टेस्ट and solubility slightly soluble in water and soluble in acetone and dilute mineral acid. हे झाले त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी. आता मला सांगा बरं, मी तुम्हाला सांगितलं होतं जर प्रायमरी अमाइन एखाद्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असेल तर एखाद्या ॲरोमॅटिक रिंगला म्हणजेच बेन्झीन रिंगला जर प्रायमरी अमाइन अटॅच असेल तर तेव्हा आपण कोणती रिएक्शन करतो? त्याची कोणती केमिकल प्रॉपर्टी आहे? आठवा आणि मला सांगा कोणती आहे? अगदी बरोबर आहे. कोणती आहे? डायॲझोटायझेशन रिॲक्शन. कोणती आहे? डायॲझोटायझेशन रिॲक्शन. बरोबर आहे. ज्या ठिकाणी प्रायमरी अमाइनचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? डायॲझो ग्रुपमध्ये. मग मला ह्या ठिकाणी बघून सांगा बरं किती प्रायमरी अमाइन दिसत आहेत? अगदी बरोबर 2. एक तर हा प्रायमरी अमाइन आणि दुसरा कोणता आहे? हा प्रायमरी अमाइन. मग 2 प्रायमरी अमाइन दिसत आहेत या ठिकाणी. म्हणजे ह्या ठिकाणी डायॲझो ग्रुप किती तयार होतील? 2. एक तर ह्या नायट्रोजनला तयार होईल आणि दुसरा कोणता? ह्या. म्हणजे आपण डायॲझोटायझेशन रिॲक्शन मध्ये जे सोडियम नायट्राइड यूज करत होतो, नायट्रिक ॲसिड यूज करत होतो, ठीक आहे, ते सुद्धा आपल्याला किती घ्यावं लागणार आहे? ट्वाइस. का? कारण की त्यावेळेस एकच प्रायमरी अमाइन होता म्हणून आपण ते रिॲक्शन एकासोबतच करायचो, सगळं एक क्वांटिटीमध्ये घेऊन. बरोबर आहे. पण ह्या ठिकाणी प्रायमरी अमाइन किती आहेत? 2. त्यामुळे सगळं काय घ्यावं लागणार आपल्याला? ट्वाइस. बघू बरं रिॲक्शन कशी होती डायॲझोटायझेशन रिॲक्शन. सांगितल्याप्रमाणे डॅप्सोनमध्ये किती आहेत? प्रायमरी अमाइन 2. ठीक आहे. मग आपल्याला प्रत्येक रिएक्शन कशी घ्यावं लागेल? ट्वाइस. प्रत्येक रिएजंट कसा घ्यायला लागेल? डबल. ह्या ठिकाणी आपल्याला माहिती सिम्पली आपण स्टार्टिंगला काय करतो? सोडियम नायट्राइटला कशासोबत ट्रीट करतो? हायड्रोक्लोरिक ॲसिड. त्यावेळेस फक्त सिंगल एक मॉलिक्यूल घेत होतो आपण. पण ह्या ठिकाणी प्रायमरी अमाइन ट्वाइस आहेत म्हणून सोडियम नायट्राइट सुद्धा किती घ्यावं लागणार आहेत आपल्याला? 2 सोडियम नायट्राइट 2 HCl सोबत ट्रीट झाले तर काय देतं आपल्याला? सांगा रिएक्शन. सेम. HNO2 किती मॉलिक्यूल? 2 मॉलिक्यूल्स ऑफ HNO2 आणि तेच 2 मॉलिक्यूल्स आपल्याला कशासोबत रिएक्ट करायचे? पुढच्या प्रोसेसमध्ये यूज करायचे. आलं लक्षात? नायट्रस ॲसिड 2 मॉलिक्यूल्स ऑफ नायट्रस ॲसिड. ही झाली बेसिक रिएक्शन. सोडियम नायट्राइड व्हेन ट्रीटेड विथ HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड इट गिव्स नायट्रस ॲसिड HNO2. बघा बरं हे आहे आपला सल्फोन. कशासोबत ट्रीट करणार? 2 मॉलिक्यूल्स ऑफ HCl सोबत. ती काय होणार? एक HCl ह्या अमायनो ग्रुप सोबत ट्रीट होणार, एक HCl ह्या अमायनो सोबत ट्रीट होणार. काय होणार? सॉल्ट फॉर्मेशन. बघा NH3+Cl- सेम हिअर NH3+Cl- आणि परत जर त्याची रिएक्शन कशासोबत झाली? 2 मॉलिक्यूल्स ऑफ HNO2 तर काय होणार? इथं आपल्याला नायट्रो ग्रुप झालेला दिसणार आहे N डबल बॉन्ड O. त्याला म्हणतो आपण डायॲझो ग्रुप. कोणता ग्रुप? डायॲझो. आणि ह्या ठिकाणी काय होणार? 4H2O काय होणार? रिमूव्ह. काय होणार?
4H2O काय होतील, रिमूव्ह होऊन जातील. ह्या ठिकाणी काय होणार मग, डायॲझो फॉर्मेशन. कोणत्या ग्रुपचं फॉर्मेशन झालं, डायॲझो. N डबल बॉन्ड N मीन्स कोणते, 2 ॲझो, त्याला आपण म्हणतो डायॲझो ग्रुप. आलं लक्षात. मग या प्रोसेसमध्ये काय होणार, डॅप्सोनचं कन्वर्जन कशामध्ये व्हायला, डायॲझो ग्रुप. म्हणून हे कार्बन, हे जे प्रायमरी अमाइन आहेत ती कोणती रिएक्शन फॉलो करतात डॅप्सोनमधली, डायॲझोटायझेशन रिएक्शन, ज्यामध्ये आपण अमायनो ग्रुप स्पेशली प्रायमरी अमाइनचं, आणि जे की कशाला अटॅच असतात, ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असणाऱ्या प्रायमरी अमाइनचं कन्वर्जन कशामध्ये होत आहे, डायॲझो कंपाऊंडमध्ये. त्यालाच आपण कोणती रिएक्शन म्हणतो, डायॲझोटायझेशन रिएक्शन. आली सगळ्यांच्या लक्षात. प्रॅक्टिस करून बघा रिएक्शनची. ओके, बघू त्याचे युजेस काय असतात ते. आता पहिला तर सेम कॉमन आहे, काय करतो, इट इज युज्ड ॲज अ इन द ट्रीटमेंट ऑफ, युज्ड ॲज अ अँटी लेप्रोटिक ड्रग अँड युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ लेप्रसी. सेकंड यूज आहे त्याचा, इट इज ऑल्सो युज्ड in the suppressive action on the malarial parasite. Next, it is used in the combination with pyrimethamine and trimethoprim used to treat the pneumonia. म्हणजे कशासाठी यूज करतो बघा बरं, एक तर मलेरियल पॅरासाइटला किल करण्यासाठी, सेकंड न्यूमोनिया, आणि फर्स्ट कोणता आहे, ॲज अ अँटी लेप्रोटिक ड्रग. कोणते कोणते आहेत, अँटी लेप्रोटिक ड्रग. बघा पहिला काय आहे, पहिला आहे ॲज अ अँटी लेप्रोटिक एजंट. सेकंड, सप्रेस द ॲक्शन ऑफ मलेरियल पॅरासाइट. थर्ड, टू ट्रीट न्यूमोनिया. कॉम्बिनेशन विथ, कधी, कॉम्बिनेशन विथ पायरीमिथामाइन. आलं लक्षात. हे काय आहेत त्याचे युजेस, राहील लक्षात. आता हे झाले डॅप्सोनचे युजेस. नेक्स्ट बघू त्याची फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन फक्त टॅबलेट, कोणते, डॅप्सोन टॅबलेट. आणि नेक्स्ट सेकंड नाही आहे, फक्त आपण टॅबलेट फॉर्ममध्ये यूज करतो. अँड नेक्स्ट ब्रँड नेम. कोणता आहे, ड्युब्रोनेक्स. रिपीट करते, डॅप्सोनची युजेस आहेत, अँटी लेप्रोटिक एजंट टू सप्रेस द ॲक्शन ऑफ मलेरियल पॅरासाइट. थर्ड, टू ट्रीट द न्यूमोनिया when it is get combination with pyrimethamine. and pharmaceutical formulation कोणता आहे, ओनली डॅप्सोन टॅबलेट. ओके, ब्रँड नेम ड्युब्रोनेक्स. आलं लक्षात. काय आहे, ड्युब्रोनेक्स. हे आहेत अँटी लेप्रोटिक एजंट. नीट वाचून घ्या, पुस्तकातलं सुद्धा व्हिडिओ रिपीट बघा, जेणेकरून तुमचे काही डाऊट असतील ते क्लिअर होतील. तरी काही अडचण असेल तर कॉन्टॅक्ट करा. ओके, चालते. अभ्यास करा व्यवस्थित. भेटू नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट आपण आता वेगळा चॅप्टर घेणार आहोत. ठीक आहे, ते बघू आपण उद्याला. तोपर्यंत बाय.